नमस्कार. आपण जी टॅबलेट किंवा कॅप्सूल घेतो ती शरीरात काम करण्याआधी तिचं विरघळणं खूप गरजेचं असतं. आणि हे विरघळणं म्हणजे डिसोल्युशन कसं होतं यामागे काही इंटरेस्टिंग सिद्धांत आहेत ज्यांना आपण ड्रग डिसोल्युशन थिअरीज म्हणतो. तर ही पहिली पायरी इतकी महत्वाची का आहे? चला आजच्या या भागात आपण हेच समजून घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी डिझॉल्युशन म्हणजे नेमकं काय आणि ते इतकं महत्वाचं का आहे हे पाहू. मग सगळ्यात फेमस थिअरी डिफ्युजन लेयर मॉडेल समजून घेऊ. त्यानंतर त्या पलीकडे जाऊन काही पर्यायी मॉडेल्सवर नजर टाकू. आणि हो, सगळ्यात शेवटी या सगळ्याचं क्लिनिकल महत्त्व काय आणि परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं हे सुद्धा बघू. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. डिसोल्युशन म्हणजे नेमकं काय आणि औषध शोषून घेण्यासाठी म्हणजेच ॲब्झॉर्प्शनसाठी ही पहिली पायरी इतकी गरजेची का असते? आता इथे बघा, ही स्लाईड आपल्याला औषधाचा शरीरातला संपूर्ण प्रवास दाखवते. आपण टॅबलेट घेतो, ती पोटात जाऊन लहान लहान कणांमध्ये तुटते. पण गंमत म्हणजे हे कण थेट रक्तात जाऊ शकत नाहीत, नाही. त्यांना आधी तिथल्या द्रवामध्ये विरघळावं लागतं. आणि हीच जी विरघळण्याची प्रक्रिया आहे ना, जिला आपण डिझॉल्युशन म्हणतो, ती औषध आणि आपलं रक्त यांच्यातला एक अत्यंत महत्वाचा पूल आहे, एक ब्रिज आहे. बरं, मग याची शास्त्रीय व्याख्या काय आहे? सोपं आहे. डिझोल्युशन म्हणजे अशी प्रक्रिया ज्यात एखादा घन पदार्थ म्हणजे सॉलिड द्रवात म्हणजे सॉल्व्हेंट मध्ये विरघळतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हे एक प्रकारचं मास ट्रान्सफर आहे, सॉलिडच्या पृष्ठभागावरून लिक्विडमध्ये. ही डेफिनेशन महत्वाची आहे, लक्षात ठेवा. ओके, मग प्रश्न येतो की या डिझोल्युशन टेस्ट करायच्या का? त्या इतक्या महत्वाच्या का आहेत? याचं कारण म्हणजे त्यातून आपल्याला औषधाची क्वालिटी आणि ते किती स्थिर आहे हे कळतं. पण सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट काय माहितीये? या लॅबमधल्या टेस्टवरून म्हणजे इन विट्रो टेस्टवरून ते औषध आपल्या शरीरात गेल्यावर म्हणजे इन विवो कसं काम करेल याचा एक खूप चांगला अंदाज बांधता येतो. चला आता वळूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात बेसिक थिअरीकडे. नाव आहे डिफ्युजन लेयर मॉडेल. यालाच फिल्म थिअरी असंही म्हणतात. ही आकृती बघा, यातून ही थिअरी एकदम सोपी होऊन जाईल. कल्पना करा, हा औषधाचा कण आहे आणि तो विरघळायला लागलाय. तर होतं काय की त्याच्या पृष्ठभागाभोवती द्रवाचा एक पातळ न हलणारा थर तयार होतो. यालाच म्हणतात स्टॅग्नंट लेयर. आता औषधाला मुख्य द्रावणात जायचं असेल तर त्याला आधी हा थर ओलांडून त्यातून पसरून म्हणजे डिफ्यूज होऊन जावं लागतं. हे मॉडेल आपल्याला 2 स्टेप्समध्ये ही प्रोसेस समजावून सांगतं. स्टेप 1, औषधाच्या कणाभोवती तो संतृप्त थर म्हणजे सॅच्युरेटेड लेयर पटकन तयार होतो. आणि स्टेप 2, त्या थरामधून औषध हळूहळू बाहेर पसरतं. आता ही जी दुसरी स्टेप आहे ना, ती खूपच स्लो आहे. आणि म्हणूनच डिझोल्युशनचा पूर्ण वेग याच स्लो स्टेपवर अवलंबून असतो. यालाच आपण रेट डिटरमायनिंग स्टेप असं म्हणतो. फार महत्वाचा कॉन्सेप्ट आहे हा. आता या सगळ्या प्रक्रियेला एका फॉर्म्युलामध्ये, एका समीकरणात कसं मांडायचं? हे काम सर्वात आधी केलं नोयेस आणि विटनी यांनी. पुढे नर्न्स्ट आणि ब्रुनर यांनी त्यात अजून सुधारणा केल्या आणि डिफ्युजन कोएफिशियंट म्हणजे डी आणि सरफेस एरिया म्हणजे ए असे महत्वाचे पॅरामीटर्स त्यात टाकले. हेच ते सुधारित समीकरण जे आपण आता बघतोय. चला आता हा टेबल बघूया. या समीकरणातला प्रत्येक फॅक्टर डिझोल्युशनच्या वेगावर कसा परिणाम करतो ते इथे मस्त दिलंय. बघा, डिफ्युजन कोएफिशियंट डी आणि सरफेस एरिया ए जेवढा जास्त तेवढं डिझोल्युशन फास्ट होणार. म्हणूनच तर ग्रिझिओफॉल्विनसारख्या औषधांचं मायक्रोनायझेशन करतात, म्हणजे कणं एकदम बारीक करतात. त्याने काय होतं, सरफेस एरिया वाढतो आणि औषध लवकर विरघळून चांगलं शोषलं जातं. याच्या अगदी उलट स्टॅग्नंट लेअरची जाडी एच जेवढी जास्त असेल तेवढा डिझोल्युशनचा वेग कमी होणार. बरं, आता एक इंटरेस्टिंग प्रश्न. विचार करा, जर मुख्य द्रावणातल्या औषधाचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपलं सीबी जवळपास 0 असेल तर काय होईल? हाच प्रश्न आपल्याला सिंक आणि नॉन सिंक कंडिशन्स या 2 खूप महत्वाच्या संकल्पनांकडे घेऊन जातो. हा ग्राफ बघा, या 2 लाईन्स दिसतायत. ही जी सरळ रेषा आहे ना, ती म्हणजे सिंक कंडिशन. यात डिसोल्युशनचा वेग एकदम स्थिर, कॉन्स्टंट आहे. याला म्हणतात झिरो ऑर्डर कायनेटिक्स. आणि ही जी वाकडी रेषा आहे, कर्व आहे, ती आहे नॉन सिंक कंडिशन. यात काय होतंय, जसजसं औषध द्रावणात साचत जातंय तसतसा विरघळण्याचा वेग कमी होतोय.
तर मग मुद्दा काय आहे? सिंक कंडिशन म्हणजे अशी स्थिती जिथे मुख्य द्रावणातलं औषधाचं कॉन्सन्ट्रेशन CB खूपच कमी असतं. आणि गंमत म्हणजे हीच कंडिशन आपल्या शरीरात असते, कारण आपल्या शरीरात औषध विरघळल्या लगेच रक्तात शोषून घेतलं जातं, ते तिथे साचत नाही. या उलट लॅबमध्ये जेव्हा आपण मर्यादित द्रवात टेस्ट करतो तेव्हा नॉन सिंक कंडिशन तयार होते. म्हणूनच लॅबमधल्या टेस्टचा आणि शरीरातल्या परिणामांचा संबंध जोडायचा असेल तर लॅबमध्ये सिंक कंडिशन मेंटेन करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. पण थांबा, ही फिल्म थिअरी काही सगळीकडे लागू होत नाही. तिच्या काही मर्यादा आहेत. जसं की आपण पाहिलं की कण विरघळताना त्याचा आकार, त्याचा सरफेस एरिया कमी होतो. पण ही थिअरी तो बदल गृहीतच धरत नाही. शिवाय द्रावण ढवळल्यामुळे काय परिणाम होतो याकडेही ती दुर्लक्ष करते. मग ह्या त्रुटी दूर करण्यासाठी काही नवीन मॉडेल्स आले. चला, ते कोणते आहेत ते बघूया. तर फिल्म थिअरीच्या याच मर्यादांमुळे काही पर्यायी मॉडेल समोर आले. चला आता पटकन त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. यातला पहिला आहे हिग्सन-क्रोवेल क्यूब रूट लॉ. याचं मुख्य काम काय? तर फिल्म थिअरी जी सगळ्यात मोठी गोष्ट विसरली होती, म्हणजे कण विरघळताना त्याच्या सरफेस एरियामध्ये होणारा बदल. तो बदल हा लॉ विचारात घेतो. आता हे समीकरण बघून घाबरायचं नाहीये. हे अगदी सोप्या भाषेत काय सांगते की डिसोल्युशनचा रेट हा थेट कणाच्या कमी होणाऱ्या आकाराशी संबंधित आहे. म्हणजे जसा जसा कण लहान होत जाईल त्याचा सरफेस एरिया बदलेल आणि हे समीकरण बरोबर तो बदल कॅप्चर करतं. यानंतर येतो एक वेगळाच विचार करणारा मॉडेल, डँकवर्डचा मॉडेल. याला सरफेस रिन्युअल थिअरी असंही म्हणतात. हा मॉडेल त्या स्थिर स्टॅग्नंट लेअरच्या कल्पनेला चॅलेंज करतो. तो म्हणतो की इंटरफेस स्थिर नसतो, तो डायनॅमिक म्हणजे गतिमान असतो. आता ही आकृती बघा. हा मॉडेल काय म्हणतो की सॉल्व्हेंटचे म्हणजे द्रावकाचे छोटे छोटे ताजे पॅकेट्स सतत औषधाच्या सरफेसवर येतात, तिथे ते औषधाने सॅच्युरेट होतात आणि लगेच तिथून निघून जातात. म्हणजे सरफेस सतत रिन्यू होतोय, नवीन होतोय आणि हेच सततचं नूतनीकरण डिसोल्युशनला गती देत. आणि आता तिसरा मॉडेल, इंटरफेशियल बॅरियर मॉडेल. हा तर अजून एक वेगळाच अँगल आणतो. हा म्हणतो की प्रॉब्लेम फक्त डिफ्युजनचा म्हणजे बाहेर पसरण्याचा नाहीये. विचार करा, औषधाचा एक मॉलिक्यूल क्रिस्टलमध्ये अडकलाय. त्याला त्या क्रिस्टलमधून बाहेर पडायला आधी थोडी एनर्जी लागेल, बरोबर? जर ती एनर्जी मिळवणंच अवघड असेल तर तीच एक स्टेप डिसोल्युशनचा वेग कमी करू शकते. म्हणजे अडथळा बाहेर नाही तर आतच आहे. आता परीक्षेसाठी हे की टेकअवेज लक्षातच ठेवा. पहिलं, जी औषधं कमी विरघळतात त्यांच्यासाठी डिसोल्युशन हीच रेट लिमिटिंग स्टेप असते. दुसरं, डिफ्युजन लेयर मॉडेल म्हणजे नोएज-व्हिटनी इक्वेशन. तिसरं, सिंक कंडिशन इन विवो कोरिलेशनसाठी अत्यंत गरजेची. चौथं, हिग्सन-क्रोवेल लॉ म्हणजे बदलणारा सरफेस एरिया. आणि पाचवं, डँकवर्डचा मॉडेल म्हणजे डायनॅमिक सरफेस रिन्युअल. हे 5 मुद्दे एकदम पक्के करा. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज फार्मसीचं जग खूप पुढे गेलंय. नॅनो पार्टिकल्स, ॲमॉर्फस सॉलिड्स अशा अनेक नवीन गोष्टी येत आहेत. मग प्रश्न हा आहे की आपण आज शिकलेले हे बेसिक मॉडेल्स या नवीन आणि गुंतागुंतीच्या फॉर्म्युलेशनचं वर्तन समजून घेण्यासाठी पुरेसे आहेत की या मॉडेल्सनं सुद्धा आता अपग्रेड करायची वेळ आली आहे? हा फार्मास्युटिकल सायन्स पुढील एक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा.